नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे संख्या मालिका किंवा त्यालाच तुम्ही अंक मालिका असं सुद्धा म्हणता। तर त्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की मित्रांनो, वेळ निघून गेल्यानंतर दिलेले 100% एफर्ट्स काहीही कामाचे नसतात। पहा, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे। त्यामुळे आपल्या हातात जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंतच 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करा। आता तुम्ही हा व्हिडिओ ओपनच केलेला आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण होऊ शकतं यातला एखादा परीक्षेत पडलेला प्रश्न तुम्हाला हजारो विद्यार्थी मागे टाकून मेरिट लिस्टमध्ये आणू शकेल। तर मित्रांनो, आज आपण संख्या मालिका हा टॉपिक बेसिक पासून एंड पर्यंत अगदी अवघडातील अवघड प्रश्न सुद्धा साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये ट्रिक्स अनुसार आणि लॉजिक अनुसार कसे ओळखायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, संख्या मालिका म्हणजे या नावावरूनच तुम्हाला लक्षात येतं की इथे आपल्याला संख्यांचा संबंध आहे। पहा, संख्यांचा संबंध म्हणजे काय, तर जनरली 1 ते 100 पर्यंतचे अंक पाढे सर्वांना पाठच आहेत। पण मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचं गणित शिकण्यासाठी किंवा संख्या मालिका हा भाग शिकण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 30 पासूनचे वर्ग, 1 ते 15 पर्यंतचे घन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूळ क्रिया येणे आवश्यक आहे। तर पहा, ज्यांना कुणाला या गोष्टी येत नसतील किंवा वर्ग घन पाठ नसतील, त्यांनी हे लेक्चर संपल्यानंतर पहिलं काम करायचं आहे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करायचे आहेत आणि 1 ते 15 पर्यंतचे घन पाठ करायचे आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी संख्या मालिकेवरती सोपे वाटणारे प्रश्न जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये पाहता तेव्हा ते अतिशय कठीण वाटतात। पहा, कारण त्या ठिकाणी आपल्याला कुठलीही हिंट दिलेली नसते, कुठलाही क्ल्यू दिलेला नसतो। तर पाहिल्यानंतर प्रश्नाला काय लॉजिक लावायचं आणि कोणत्या लॉजिक अनुसार तो प्रश्न सोडवायचा हे मी तुम्हाला आज स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा संख्या मालिका या भागावरती प्रश्न येतात, तसं तर तुम्हाला मॅक्झिमम वेटेज संख्या मालिका आणि अक्षर मालिका या 2 घटकाला आहे। कमीत कमी 2 प्रश्न या एका घटकावरती आहेत म्हणजे आहेतच मित्रांनो। म्हणजे आज जर तुम्ही या घटकाची तयारी केली तर हे 2 मार्क्स तुमच्या हक्काचे आहेत, लक्षात घ्या। तर मित्रांनो, आपला जो पहिला टॉपिक आहे किंवा प्रकार पहिला आहे, यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की जेव्हा एखादा प्रश्न पडतो तर त्यामध्ये वर्गसंख्येशी संबंधित किंवा घनसंख्येशी संबंधित काहीतरी असं लॉजिक असू शकतं। आता पहा, जर प्रश्न वर्गसंख्येशी संबंधित पडला असेल तर त्यासाठी काय लॉजिक वापरायचं किंवा कसं ओळखायचं की तो प्रश्न वर्गसंख्येशी संबंधित आहे। सुरुवातीला एक बेसिक नियम सांगते तुम्हाला। संख्या मालिकेवरती परीक्षेत प्रश्न पडलेला आहे, तुम्ही पाहिलेला आहे। पहिल्या नजरेमध्ये लक्षात घ्यायचं, यामध्ये वर्गसंख्या दिलेल्या आहेत का, घनसंख्या दिलेल्या आहेत का, मूळ संख्या दिलेल्या आहेत का, समसंख्या आहेत का किंवा विषम संख्या आहेत का, हे तर तुम्हाला एका नजरेमध्ये क्लिक होऊ शकतं। जर यापैकी कुठलाही प्रकार नसेल तर मात्र मित्रांनो, मग फरक काढायला हातामध्ये घ्यायचा आणि समजा फरक काढूनही जर कुठलीच लिंक लागत नसेल तर मग फरकातला फरक काढायचा। पहा, सर्वच नियम मी तुम्हाला एकदाच सांगितले तर तुम्ही घाबरून जाल आणि मॅडम खूप काहीतरी असं अवघड शिकवत आहेत असं तुमच्या मनामध्ये तयार होईल। त्यासाठी मित्रांनो, एक भाग व्यवस्थित समजून घ्या। ही सिरीज जवळपास 8 दिवस आपली चालणार आहे आणि या 8 दिवसामध्ये एक टॉपिक मी तुम्हाला पाण्यासारखा तुमच्या गळी उतरवणार आहे। तर त्यापैकी आज आपण पहिला टॉपिक पाहत आहोत मित्रांनो, वर्गसंख्येवर आधारित प्रश्न। तर पहा, जेव्हा एखादा प्रश्न परीक्षेमध्ये पडतो तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायचे की वर्गसंख्या आहेत का किंवा वर्गसंख्येच्या आसपासच्या प्लस मायनस पैकी कुठली संख्या आहे का। पहा, यावरती प्रश्न कशा प्रकारचा पडतो। पहा मित्रांनो, 1-2 सेकंद या प्रश्नाचं निरीक्षण करा।
पहा काय दिलेलं आहे या सिरीजमध्ये आपल्याला 25, 48, 79, 118, 220. अरे या तर वर्गसंख्याही दिसत नाहीयेत आणि घनसंख्याही दिसत नाहीयेत. आपण काय विचार करतो, चला फरक काढायला लागा. मग फरक काढण्यामध्ये आपला वेळ वाया जातो आणि उत्तर काही सापडत नाही. तर पहा मित्रांनो, एकदम डायरेक्टली वर्गसंख्याच याव्यात असा काहीच भाग नाहीये. तर वर्गसंख्येच्या आसपासच्या +-4 +-5 अशा संख्या असणाऱ्या सुद्धा या संख्या मालिकेमध्ये असू शकतात. पहा तर इथे जर पाहिलं तर तुम्ही डायरेक्ट आपल्याला 5चा वर्ग दिलेला आहे, त्याच्यानंतर 7चा वर्ग 49 वजा 1 केलेला आहे. पहा मी तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला 5चा वर्ग दिलेला आहे, त्यानंतर इथे 7चा वर्ग वजा 1 अशी मालिका आहे, त्यानंतर डायरेक्ट 9चा वर्ग वजा 2 अशी मालिका आहे. पहा 9 नंतर या ठिकाणी 11चा वर्ग वजा 3 आणि त्यानंतर 11 झाल्यानंतर पुढची विषम संख्या इथे येणार आहे मित्रांनो 13चा वर्ग वजा 4. पहा क्रमवार संख्या या ठिकाणी आपण वजा करत जात आहोत. सुरुवातीला आपण शून्य संख्या वजा केली, त्यानंतर 1 वजा केला, 2, 3 आणि 4. आता मात्र जी काही पुढची संख्या असेल, फॉर एक्झाम्पल 15चा वर्ग 125 वजा 5 केलेले आहे. पहा तर आपल्याला ही मधली रिकामी जागा काढायची, म्हणून 13चा वर्ग येईल या ठिकाणी 169 वजा 4 जर केलं तर मित्रांनो आपलं उत्तर आहे या ठिकाणी 165. बरोबर आहे. तर अशा प्रकारचं एक सिंपल लॉजिक तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी वापरायचं आहे. चला पाहूयात आता पुढचा प्रश्न कोणत्या लॉजिक अनुसार आपल्याला येणार आहे. तर पहा मित्रांनो, पुढचा एक अशाच प्रकारचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलंय की आपण जी आजची सिरीज आहे ही फक्त वर्ग आणि घनसंख्यांवर आधारित घेणार आहोत आणि सध्या आपली वर्गसंख्यांची सिरीज चालू आहे. तर आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगितल्यामुळे फक्त वर्गसंख्यांच्याच दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. पहा आता दिलेल्या संख्या आहेत आपल्याला 20, 72, 156 आणि 272. तर मित्रांनो काहीच करायचं नाही, फक्त विचार करायचा या संख्यांच्या जवळपासची लहान किंवा मोठी कोणती वर्गसंख्या आहे का. तर पहा 20 ही जर संख्या आपण घेतली तर हिच्या जवळची वर्गसंख्या आहे मित्रांनो 4चा वर्ग अधिक 4, 4चा वर्ग 16 अधिक 4. पहा बरोबर आहे. त्यानंतर 72च्या जवळची वर्गसंख्या आहे मित्रांनो 64. 72 पेक्षा लहान वर्गसंख्या आहे 64, म्हणून इथे 8चा वर्ग अधिक 8 असं तुम्ही करून पाहू शकता. आणि मित्रांनो जेव्हा 2 सिरीज पहिल्या आपल्याला सापडतात तेव्हा तिसऱ्या सिरीजला आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज पडत नाही. डायरेक्ट चेन लक्षात घ्यायची. इथं 4 घेतले, 4ची दुप्पट किंवा 4च्या पाड्यामध्ये 4 दोन्ही 8. आता इथे 4 त्रिकोण 12, 12चा वर्ग अधिक 12 जर केलं तर पहा 144 + 12 मित्रांनो या ठिकाणी 156 येतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला 16चा वर्ग अधिक 16 अशी मालिका दिलेली आहे. आणि मग क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला 20चा वर्ग अधिक 20 असे करावे लागेल, म्हणजे 400 + 20 मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 420. बरोबर आहे. तर अशा प्रकारचा एक वर्गसंख्या या मालिकेवर आधारित प्रश्न येऊ शकतात आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारचे असू शकतात, तुम्हाला कोणत्या कोणत्या वेने याचा विचार करायचा आहे हे मी तुम्हाला आज थोडक्यात हिंट देणार आहे. पहा तर पहा मग पुढचा प्रश्न कशा प्रकारचा आहे. पहा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला कोणत्या संख्या दिलेल्या आहेत आणि आपण याच्यासाठी कुठलं लॉजिक वापरू शकतो. 1-2 सेकंद वेळ द्या.
तुमच्या मेंदूवरती थोडासा जोर द्या आणि पहा जवळच्या आसपासच्या वर्गसंख्या कोणत्या आहेत. 21च्या जवळची सुरुवातीला लहान पाहायची, जर लहान नाही बसली तर मग मोठी पाहायची. 21च्या जवळची त्याला लागून वर्गसंख्या आहे मित्रांनो 16. तर 16 ही 4चा वर्ग आहे. पहा या 4च्या वर्गामध्ये जर आपण 5 मिळवले तर या ठिकाणी 21 हे उत्तर आपल्याला येतं. त्याचप्रमाणे 31च्या जवळची लहान वर्गसंख्या आहे मित्रांनो 5चा वर्ग अधिक 6. असं जर केलं तर 31 उत्तर येतं. आता आपल्याला मालिका लक्षात आलेली आहे. पहा n चा स्क्वेअर अधिक n+1 अशा प्रकारची मालिका आहे. तर इथे पुढे तुम्हाला 6चा वर्ग अधिक 7 करावं लागेल, त्यानंतर 7चा वर्ग अधिक 8 करावं लागेल आणि परत या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी तुम्हाला 8चा वर्ग अधिक 9 म्हणजे 8चा वर्ग 64 आणि या 64 मध्ये +9 जर केले मित्रांनो आपण तर आपलं उत्तर येणार आहे 73. म्हणजे पहिल्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आहे 73. पुढच्या क्वेश्चन मार्कला आपल्याला येईल 9चा वर्ग अधिक 10 म्हणजे 81 अधिक 10. मित्रांनो 81 आणि 10 या ठिकाणी पुढची सेरीज किंवा पुढचा अंक आपला येणार आहे 91. तर पहा अशा प्रकारचं एक लॉजिक, अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडू शकतो. पहा जर समजलं नसेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या, परत तपासून पहा, परत सोडवून पहा. कारण संख्या मालिकेवरती प्रश्न फिरवून फिरवून तेच पडतात, फक्त लॉजिकमध्ये किंचितसा बदल केला जातो. आणि परत एक गोष्ट सांगते तुम्हाला, जेवढी संख्या मालिकेची तुम्ही प्रॅक्टिस कराल मित्रांनो तेवढी संख्या मालिका तुमची परफेक्ट होईल. त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. फुगीर आत्मविश्वास न देता रियालिटी मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. तुमच्या डेलीच्या रुटीनमधला अभ्यासातील किमान पाऊण तास तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयासाठी स्पेशली द्या. कारण सगळ्यात हार्ड वाटणारा, वेळ खाणारा आणि रिझल्ट आणून देणारा असा हा गणित आणि बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट आहे मित्रांनो. पहा मग आता पुढच्या प्रश्नासाठी आपल्याला काय लॉजिक वापरायचे. पहा बरे मित्रांनो, पुढील संख्या पाहून कोण मला विदिन 10 सेकंदाच्या आत या प्रश्नाचं उत्तर सांगू शकेल? सांगू शकता का? डोकं शांत ठेवा, थोडासा विचार करा आणि मला या प्रश्नाचे उत्तर सांगा. पंचेचाळीसच्या जवळची लहान वर्गसंख्या आहे मित्रांनो 36. तर 36 + 9 केल्यानंतर या ठिकाणी येतात 45. त्यानंतर 165च्या जवळची वर्गसंख्या आहे 144. 144 मध्ये जर आपण एक्स्ट्रा किती 21, तर ही जी मालिका आहे ही काही एकमेकांशी मिळत जुळत नाहीये. जेव्हा असं कुठलीच लिंक लागत नसेल तेव्हा मग या दिलेल्या संख्यांपेक्षा मोठी वर्गसंख्या पाहायची. पहा तर 45 पेक्षा मोठा वर्ग आहे मित्रांनो या ठिकाणी 49. 49 मधून जर 4 मायनस केले तर आपलं उत्तर येतं या ठिकाणी 45. त्याचप्रमाणे 165च्या जवळची वर्गसंख्या आहे 169 वजा 4 जर केलं तर आपलं उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी 165. पहा सुरुवातीला आपण 7चा वर्ग मायनस केला, त्यानंतर 13चा वर्ग घेतलेला आहे. बघा 7 प्लस किती 13, तर 7 मध्ये किमान आपण 6 प्लस केले तर 13 येतात. मग 13 + 6 केल्यानंतर या ठिकाणी 19चा वर्ग किती येतो? 19चा वर्ग 361. पहा 361 मधून जर 4 मायनस केले तर आपलं उत्तर येतं 357. त्यानंतर 19 + 6 करा मित्रांनो 25चा वर्ग येतो. 25चा वर्ग आहे या ठिकाणी 625 वजा 4 जर केले तर उत्तर येणार आहे 621. पहा +4ची सेरीज आपली सुरू आहे
अगोदरच्या दिलेल्या संख्येमध्ये आपल्याला +4 करायचे आहेत. आता 25 मध्ये जर +4 केले तर पुढची संख्या येणार आहे मित्रांनो 31. म्हणून 31 चा वर्ग सांगा मला पटकन. 31 चा वर्ग आहे 961 वजा 4. जर केले तर आपलं उत्तर येणार आहे या ठिकाणी 957. बरोबर आहे. हे अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पडू शकतात आणि या एका वेळेनं सुद्धा आपल्याला या संख्या मालिकेचा विचार करावा लागणार आहे. बुद्धिमत्तेचा असा आहे मित्रांनो, जसं गणितामध्ये एक सूत्र आणि त्यानुसार त्या टाईपचे सर्व गणित असतात तसं बुद्धिमत्तेचं नाहीये. पहा, वर्गसंख्येवर आधारित उदाहरणं जरी म्हटलं तरी प्रत्येक उदाहरण वेगळं आणि प्रत्येक उदाहरणाचं लावलं जाणारं लॉजिक सुद्धा वेगळं. त्यामुळे इथे तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. तर पहा, पूर्ण लेक्चर शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला नेमकं लॉजिक कोणत्या पद्धतीने लावायचे हे शिकवणार आहे, जेणेकरून प्रश्न पाहिल्या तुमचा मेंदू त्या दिशेने चालायला सुरुवात करेल. पहा, ज्यांना लेक्चर आवडत असेल, प्रश्न समजत असतील, त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचे आणि आपल्या मराठी मित्रांना हे लेक्चर शेअर करायचे, जेणेकरून माझ्यामुळे किंवा तुमच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये एखाद्या मार्काची भर पडेल आणि कदाचित ते त्यांच्या उचित ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. चला मग मित्रांनो, पुढे चालूयात आपण. पुढचा प्रश्न पहा. आता पहा बरे मित्रांनो, पुढचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय स्टेप घेणार आहात, नेमकं कोणत्या दृष्टीने विचार करणार आहोत. मी तुम्हाला अशा प्रकारचे 5 ते 6 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. फक्त आपल्याला जवळच्या वर्गसंख्या पाहायच्या आहेत आणि वर्गसंख्या आपल्याला पाठ आहेत. जर नसतील तर लिहिलेल्या असतील किंवा आपल्या मोबाईलवरती येतात, त्या काढून तुमच्या सोबत ठेवा, लिहून ठेवा आणि हे लेक्चर अटेंड करताना वही आणि पेन मात्र सोबत घेऊन बसा. कारण मित्रांनो, ऐकलेलं आपण लगेच विस्मरण करतो, पण ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, ॲक्च्युली केलेल्या आहेत, प्रॅक्टिकलमध्ये आहेत, त्या गोष्टी आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहत असतात. म्हणून गणित आणि बुद्धिमत्तेला पेन आणि वही सोबत घेऊनच बसायची. जिथे प्रश्न दिला असेल तिथे तो पॉज करायचा, आपल्या परीनं त्याचं उत्तर काय येतं काढून पाहायचं आणि जर मग नाहीच जमलं तर पुढचं लेक्चर प्ले करून मग पुढचा कंटेंट काय आहे तो पाहायचा. तर पहा मित्रांनो, तुम्हाला इथे लगेच लक्षात येत आहे 440च्या जवळची वर्गसंख्या जी आहे ती आहे या ठिकाणी 441. पहा, मग 441 मधून जर 1 वजा केला तर उत्तर येतं आपलं 440. त्यानंतर 482च्या जवळची वर्गसंख्या आहे मित्रांनो 484 वजा 2 जर केलं तर या ठिकाणी आपलं उत्तर येतं 482. पहा, इथे आपल्याला 21चा वर्ग आहे, या ठिकाणी आपल्याला 22चा वर्ग आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, मग 23चा वर्ग वजा 3 करायचे आहेत. पहा, तर मग आता 23चा वर्ग किती येतो मित्रांनो, या ठिकाणी पहा 23चा वर्ग किती येतो 529. तर 529 मधून जर आपण -3 केले तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 526. आता आपल्याला या ठिकाणी 24चा वर्ग वजा 4 करायचे आहेत. तर 24चा वर्ग किती आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा 576. 576 मधून जर आपण वजा 4 केले तर आपलं उत्तर येणार आहे 572. अगदी त्याचप्रमाणे आता आपल्याला 25चा वर्ग वजा 5 करायचे आहेत. तर पहा 25चा वर्ग बरोबर आहे मित्रांनो 625 वजा 5 जर केले तर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 620. ओके, एवढं केल्याशिवाय आजकाल स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला 1 मार्क्स मिळणे नाही मित्रांनो. त्यासाठी मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. अशा प्रकारचे मॅक्झिमम प्रश्न सोडवत चला. जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस करताल तेव्हा एक स्टेप अशी येईल मित्रांनो, विश्वास ठेवा की तुम्ही प्रश्न पाहताल आणि लगेच त्या प्रश्नामध्ये काय दिलंय हे विदिन सेकंदामध्ये तुमच्या लक्षात येईल. हो, कारण माझा स्वतःचा वैयक्तिक हा अनुभव आहे. कधी काळी बुद्धिमत्तेमध्ये 0 न समजणारी मी
प्रॅक्टिस केल्यानंतर आज या स्टेपला आहे की प्रश्न पाहिला, सिरीज पाहिली की त्या सिरीजमधली चेन कळते, मला चेनमध्ये कोणता कंटेंट दिलेला आहे हे लक्षात येतो पहा. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची मॅक्झिमम प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस करून करून तुमचा हा टॉपिक तुम्हाला एकदम बेस पक्का करायचा आहे पहा. तर पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 930, 870, 812, 756. तर मित्रांनो 930च्या जवळची वर्गसंख्या आहे या ठिकाणी 900 पहा. 930च्या जवळची वर्गसंख्या आहे 900. 900 ही कितीचा वर्ग आहे? 30चा वर्ग अधिक 30 अशी या ठिकाणी मालिका आहे पहा. 870च्या जवळची वर्गसंख्या आहे 841, जो की 29चा वर्ग आहे मित्रांनो. कितीचा वर्ग आहे? 29चा वर्ग अधिक 29. म्हणजे दोन सिरीज सोडवल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की या ठिकाणी n चा स्क्वेअर प्लस n ही चेन पुढं कंटिन्युअसली चालू आहे. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पहिली संख्या 30 घेतली, त्यानंतर 29. आता पुढे जी येणारी संख्या आहे मित्रांनो 28चा वर्ग अधिक 28, त्यानंतर 27चा वर्ग अधिक 27. आता या ठिकाणी जी पुढची सिरीज आहे मित्रांनो आपल्याला येणार आहे 26चा वर्ग अधिक 26. पहा बरे मग 26चा वर्ग किती आहे? 26चा वर्ग अधिक 26 केल्यानंतर काय येतं? तर पहा या ठिकाणी 26चा वर्ग येतो मित्रांनो. 26चा वर्ग येतो या ठिकाणी 676 प्लस 26, 676 आणि जर 26 केलं तर या ठिकाणची जी रिकामी जागा आहे इथे आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 702 पहा. तर या ठिकाणी त्याच प्रकारे आपल्याला 25चा वर्ग अधिक 25 करावं लागणार आहे. म्हणजे 25चा वर्ग आहे 625 आणि जर प्लस 25 आपण त्यामध्ये ॲड केले तर आपलं उत्तर येणार आहे या ठिकाणी 650. अशा प्रकारे जर दोन ठिकाणी डॅश असेल तर तिथे आपल्याला पुढच्या दोन सिरीज काढायच्या असतात पहा. प्रश्न कसे वाटत आहेत नक्की कळवा. तुमच्या गळी उतरवत आहेत का हेही सांगा. आणि चला पाहूयात आपण पुढचा असाच प्रश्न. पहा मित्रांनो पुढचा खूपच हार्ड असा प्रश्न मी तुमच्या समोर दिलेला आहे. ज्यांना कुणाला हा प्रश्न येणार नाही त्यांनी वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये बुडून आपलं जीव द्या. तर पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. जर आपण पाहिलं तर डायरेक्ट तुम्हाला वर्ग संख्या दिलेल्या आहेत. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 25, 49, त्यानंतर 121. तर पहा याप्रमाणे पुढची विषम संख्या कोणती असेल आणि तिचा वर्ग काय असेल पहा. आता एवढं तर आपल्या लक्षात येत आहे की इथे दिलेल्या डायरेक्ट वर्ग संख्या दिलेल्या आहेत, पण तरी सुद्धा जी सिरीज दिलेली आहे ती सिरीज चेंज आहे पहा. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी 2चा वर्ग दिलेला आहे, त्यानंतर 3चा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे, 11चा वर्ग आहे आणि शेवटी जो दिलेला आहे हा मित्रांनो 19चा वर्ग आहे. तर पहा यामध्ये आपल्याला काय संबंध लावता येईल बरं मग. या दिलेल्या एकूण समसंख्याही नाही आहेत, विषम संख्याही नाही आहेत, किंवा कुठल्या विशिष्ट संख्येचा यामध्ये फरक सुद्धा दिलेला नाहीये पहा. मग जर असा प्रश्न असेल मित्रांनो तर आपल्याला थोडंसं आपलं ब्रेन बाजूला ठेवून प्रॅक्टिकली विचार करावा लागतो. या ठिकाणी एक नियम आहे पहा, मूळ संख्यांचे वर्ग या ठिकाणी दिलेले असू शकतात. जर तुम्ही पाहिलं तर 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 11 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतरची जी आहे मूळ संख्या ती आहे मित्रांनो 13 आणि 13चा वर्ग आहे या ठिकाणी 169. त्यानंतर पुढची वर्ग संख्या आहे मित्रांनो 17. 17चा वर्ग या ठिकाणी येणार आहे 289 पहा.
पहा बरोबर आहे का? 17चा वर्ग आहे या ठिकाणी. तर पहा या ठिकाणी दुसरी जी सिरीज आहे मित्रांनो ती येणार आहे आपली 289. अशा पद्धतीने कधी कधी परीक्षेमध्ये आपण सुद्धा गोंधळामध्ये पडू शकतो पहा. कारण दिलेल्या संख्या या डायरेक्ट वर्ग संख्या दिलेल्या आहेत, पण या नेमक्या कोणत्या सिरीजने दिलेल्या आहेत हे काही आपल्या लक्षात येत नाही. तर हा नियम आपल्याला कंपल्सरी लक्षात ठेवायचा आहे. TCS असेल किंवा IBPS असेल, हा नियमानुसार प्रश्न टाकतात पहा. वर्ग संख्येच्या ऐवजी मूळ संख्येवर आधारित वर्ग संख्या. तर हा एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. हा प्रश्न मात्र इतका सोपा आहे की अगदी 4थी-5वीच्या मुलांनाही हा प्रश्न सोडवायला संदिग्धता वाटणार नाही पहा. तर 3 या संख्येच्या जवळची वर्गसंख्या आहे मित्रांनो 4. तर 4 हा कितीचा वर्ग आहे? 2चा वर्ग वजा 1 अशी ही सिरीज आहे पहा. त्यानंतर 2च्या नंतर पुढची आहे 5चा वर्ग वजा 1, 5च्या नंतर 11चा वर्ग वजा 1, 11च्या नंतर 289. पहा कितीचा वर्ग आहे 289? 17. 17चा वर्ग वजा 1 पहा. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 2चा वर्ग, त्यानंतर 5चा वर्ग, त्यानंतर 11चा वर्ग, त्यानंतर 17चा वर्ग, म्हणजे नेमकं यामध्ये काय लिंक वापरली हे लक्षात येणं गरजेचं आहे पहा. तर पाहिलं तर तुम्ही समसंख्याही नाही आहेत, विषम संख्याही नाही आहेत, कुठला विशिष्ट प्रकारचा फरक सुद्धा नाहीये. मग काय लॉजिक असू शकतं या प्रश्नाच्या मागे? तर पहा या प्रश्नाच्या मागे लॉजिक असं आहे मित्रांनो की मूळ संख्यांमध्ये एकाआड एक मूळ संख्यांचा वर्ग वजा 1 अशी ही मालिका आहे पहा. पहिली मूळ संख्या आहे 2, दुसरी आहे 3. 3ला सोडलं 5ला घेतलं, 7ला सोडलं 11ला घेतलं, 13ला सोडलं 17ला घेतलं. आता आपल्याला 19ला सोडायचंय आणि मित्रांनो कितीला घ्यायचं आहे? 23ला घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 23चा वर्ग वजा 1 अशी मालिका आहे. त्यानंतर पुढची मूळ संख्या आपली 24 नाहीये, 25 नाहीये, 26 नाहीये, 27 नाहीये पहा, 28 सुद्धा नाहीये, 29ला आपल्याला सोडायचंय मित्रांनो. आणि पुढची जी येणारी 31 आहे, या 31चा वर्ग वजा 1 अशी ही आपली मालिका आहे. पहा मित्रांनो इतक्या हार्ड लेवलचे, टफ लेवलचे प्रश्न सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पडू शकतात. आज मी तुम्हाला वर्ग संख्येवर आधारित नेमके कसे प्रश्न परीक्षेमध्ये पडतात आणि वर्ग संख्येवर आधारित सिरीज सोडण्यासाठी कोणत्या लॉजिकचा वापर करायचा हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. पहा सुरुवातीला तर आपल्याला क्रमवार वर्गसंख्या वजा 1, 2, 3 अशी सिरीज येऊ शकते, किंवा क्रमवार समसंख्या यांचा वर्ग वजा 1, 2, 3 अशी सिरीज येऊ शकते. क्रमवार विषम संख्या वजा 1, 2, 3 अशी सिरीज येऊ शकते, किंवा तीच संख्या अधिक ती संख्या अशी सिरीज येऊ शकते, किंवा त्या संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या अशी सुद्धा सिरीज येऊ शकते पहा. आणि शेवटी जी सगळ्यात महत्त्वाची सिरीज घेतलेली आहे मित्रांनो ती आहे मूळ संख्या. तर पहा सहजासहजी सर्वसामान्य मुलांच्या लक्षात न येणारी अशी ही सिरीज आहे पहा. परीक्षेत प्रश्न पडला, आपण वर्ग काढून पाहतो, घन काढून पाहतो, बेरीज करतो, वजाबाकी करतो, फरक काढतो, फरकातला फरक सुद्धा काढतो, तरी सुद्धा आपल्याला ताळाला मेळ लागत नाही. याचं कारण आहे की मूळ संख्या ही कन्सेप्टच आपण डोक्यात ठेवत नाही. तर पहा मित्रांनो आज मी तुम्हाला संख्येमधील पुढची सिरीज ओळखणे या एकाच प्रकारामध्ये मूळ संख्येवर आधारित किती प्रकारचे प्रश्न पडू शकतात हे सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला वेगळा घटक ओळखणे आहे किंवा समान सहसंबंध लावणे आहे. यामध्ये सुद्धा वर्ग संख्येवर आधारित प्रश्न येतात. ते कसे येतात हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे.
अगदीच मी तुम्हाला एक एक घटक व्यवस्थित घेऊन त्यावर पूर्ण टाईपचे प्रश्न घेत आहे मित्रांनो. आता आजचा हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढचा जो व्हिडिओ असेल आपला तो घनसंख्येवर आधारित नेमके कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये पडतात आणि त्यासाठी आपण काय लॉजिक वापरायचं यावर आधारित असणार आहे मित्रांनो. त्यामुळे पुढील लेक्चर नक्की पहा. जर तुम्ही 8 दिवसाची ही सिरीज आपली व्यवस्थित अटेंड केली तर संख्या मालिका या धड्यावरील तुमचा एकही मार्क जाणार नाही याची गॅरंटी मी स्वतः देते. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील, यापासून तुमचा फायदा होतोय असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा. चला मग भेटूयात आपण अशाच प्रकारच्या आपल्या पुढच्या नवीन अपडेट्स व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.